राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से उपविभागीय अधिकारी वनी को निवेदन देकर क्या मांग की गई, जानते हैं इस खबर में। वांजरी के डोलमाइट खदान दुर्घटना में 3 बालकों की मृत्यु की घटना के बाद राष्ट्रवादी कांग्रेस ने उपविभागीय अधिकारी वनी इनकी ओर उच्च स्तरीय जांच की मांग की है। राष्ट्रवादी कांग्रेस के जिला उपाध्यक्ष मोबिन शेख इनके नेतृत्व में दिए गए निवेदन में खदान की हालत खतरनाक होकर वह जल्द बंद करने की मांग की गई है। साथ ही मृतक बालकों के परिवार को नुकसान भरपाई मिले, ऐसी मांग भी इस निवेदन से की गई। राष्ट्रवादी कांग्रेस ने इस मामले में जल्द कार्रवाई न होने पर आंदोलन का इशारा दिया है। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट। आज मी वणीपासून 5 किलोमीटर अंतरावर एक खदान आहे, त्याला डोलामाईट खदान म्हणले जातात। ह्या खदानाची पाहणी करासाठी आलेला तरी तुम्ही याच्यात बघू शकता। मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर सदर करत आहो का ह्या खदानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे होता आणि खोदकाम केल्यानंतर हे जागा बुजवण्यात आली नाही। हे जागा आहे शासनाची, तरी येतं वणी शहरातील लोक व वणी शहरातील राहणारे लोक व गावकरी इथे येतात पाहायला का एवढं पाणी निळा पाणी म्हणून याला म्हटलं जातं का हे पाणी कसं आहे बा। तरी हे खदान आज नाही तर उद्या चालू होणार आहे। जर हे खदान चालू झाली तर कोणाचे नुकसान होणार, याच्यात नागरिकाचे नुकसान होणार, गावकरीचे नुकसान होणार, लहान मुलाचे नुकसान होणार। जे इथं शाळेचे कॉलेजचे मुलं इथं हे पाणी पाहासाठी येतात, कशाला येतात पाणी पाहासाठी, हे निळा पाणी आहे म्हणून। आणि हे एवढा मोठा खोल गड्डा करून ठेवला यांनी ना का याचं निरीक्षण अधिकाऱ्यांना केलं पाहिजे। याकरिता मी स्वतःहून इथे पाहणी करायसाठी आलं। जेव्हा मी इथं पाहिलं का इथं काहीच वॉल कंपाऊंड नाही आहे, इथं कोणता सिक्युरिटी गार्ड नाही आहे का, याच्यात चूक कोणाची आहे, शासनाची आहे का हे खदान मालकाची आहे। यालाच लागून एक खदान आहे, त्याच्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे। त्या गावकरीचं नुकसान झालं, शहरातील नागरिकाचं कोणाचं नुकसान झालं तर याचे जिम्मेदार प्रशासन राहणार। योग्य रीतीने खदान बंद करण्यात यावे, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल। आणि आंदोलन अशा स्वरूपाचा राहणार, रास्ता रोको आंदोलन म्हणू शकता तुम्ही, नाहीतर आमरण उपोषण म्हणू शकता। आमचे युवकचे जेवढे राष्ट्रवादीचे पद अधिकारी आहे त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार। हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। आणि कोणाचे जीव गेले तर प्रशासन याच्यात जिम्मेदार राहणार।